मकर रास. मकर राशीमध्ये विशेषतः उत्तराषाढ नक्षत्राचा दुसरा, तिसरा व चौथा चरण, श्रवण नक्षत्र पूर्ण व धनिष्ठा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण याच्या संयोगाने मकर रास तयार होते. मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा आणि मेहनतीचे फळ मिळवून देणारा असा ठरणार आहे. शनी हा राशीस्वामी असल्याने तुम्ही परिश्रमपूर्वक स्थिरतेकडे वाटचाल कराल. या आठवड्यात तुमची संयमशक्ती व वास्तववादी दृष्टिकोन तुम्हाला मोठे यश प्राप्त करून देईल. करिअरच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण ठरणार असून वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील, परंतु अपेक्षेपेक्षा अधिक जबाबदाऱ्या सोपवतील. वेळेवर काम पूर्ण करणे गरजेचे आहे. नोकरदारांना बढती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी विशेषतः हा आठवडा व्यावसायिकांसाठी नवीन करार, मोठ्या ग्राहकांशी चर्चा आणि विस्ताराच्या नवीन संधी घेऊन येईल. बांधकाम, लोखंड, खाणकाम, रिअल इस्टेट, कृषी व्यवसाय, लेखापरीक्षण किंवा सरकारी कंत्राटाशी संबंधित व्यवसायात असलेल्यांना या आठवड्यात विशेष फायदा होईल. मात्र भागीदारीमध्ये वाद होण्याची शक्यता असल्याने स्पष्ट व्यवहार करणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला ताणतणावयुक्त राहील. अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो, परंतु गुरुवारनंतर अडकलेले पैसे मिळतील. जुनी देणी फेडली जातील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. दीर्घकालीन बचत हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल. कौटुंबिक जीवनात घरात वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मातापित्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. पती पत्नीमध्ये संवाद वाढल्यास नातेसंबंध दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. नातलगांशी किरकोळ मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत पोटदुखी, संधिवात, त्वचारोग किंवा थकवा जाणवू शकतो. थंड पाण्याचे सेवन टाळा आणि नियमित व्यायाम व प्राणायाम करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून विशेषतः अभियांत्रिकी, व्यवस्थापन, गणित, लेखा व वित्तीय क्षेत्राशी संबंधित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश संपादन करू शकाल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व काळा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी काळे तीळ व तेल हनुमान मंदिरात दान करा व ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. कुंभ रास. धनिष्ठा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, शततारका नक्षत्राचे 4ही चरण आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पहिला, दुसरा व तिसरा चरण याच्या संयोगाने कुंभ रास तयार होते. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा प्रगतिशील, साहसी आणि नवीन कल्पनांनी परिपूर्ण असा असणार आहे. शनी व राहूचा प्रभाव तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल, पण काही वेळेला अस्थिरता देखील जाणवेल. करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार असून नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. तंत्रज्ञान, संशोधन, IT, खगोलशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि समाजसेवा क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष यश मिळेल. काहींना परदेशी नोकरीची संधी देखील मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ नवी भागीदारी व प्रोजेक्ट सुरू करण्यास योग्य आहे. समाजकारण, कन्सल्टन्सी, टेक्नॉलॉजी, आयात निर्यात आणि नवनवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना चांगला लाभ ह्या आठवड्यात होईल, पण जोखीम मात्र आपल्या मर्यादेपेक्षा जास्त घेऊ नका. आर्थिक स्थिती सुरुवातीला थोडी कमकुवत राहिली असली तरी अचानक खर्च वाढेल. विशेषतः वाहन, गॅजेट्स किंवा प्रवासावर आपण खर्च जास्त होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी मात्र पैशाची आवक वाढेल आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात घरातील नातेसंबंध सुधारतील. मित्रमैत्रिणींबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. पती पत्नीमध्ये संवाद सुधारेल. एकत्र एखादा छोटासा प्रवास होईल. प्रेमसंबंध असलेल्यांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांचा त्रास, सर्दी, खोकला किंवा मानसिक तणाव कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो, तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या. ध्यान, योग व नियमित व्यायाम केल्यास उत्तम लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरणार असून तंत्रज्ञान, संशोधन, भविष्यवेध, सामाजिक विज्ञान व खगोलशास्त्र यांचा अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळसर, हिरवा व जांभळा. शुभवार आहे गुरुवार व शनिवार. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्या दान करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मीन रास.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा चौथा चरण, उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे चारही चरण आणि रेवती नक्षत्राचे चारही चरण याच्या संयोगाने मीन राशी तयार होते. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आध्यात्मिकतेकडे झुकणारा, करुणा वाढवणारा आणि नवीन संधी प्राप्त करणारा असणार आहे. गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमच्या विचारांमध्ये गोडवा निर्माण होईल, पण काही वेळा निर्णयात गोंधळ होऊ शकतो. करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. काहींना बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक अध्यापन, संशोधन, आध्यात्मिक सेवा, आरोग्य सेवा व सामाजिक कार्यात आहेत त्यांना ह्या आठवड्यात विशेष यश मिळेल. मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार असून नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला कालावधी आहे. विशेषतः द्रव्य, पाणी, औषधे, केमिकल्स, अध्यात्म, आयुर्वेद आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. भागीदारीत थोडे वादविवाद निर्माण होऊ शकतात, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नक्की नफा होईल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. परदेशातून पैशाचे व्यवहार होतील, पण आठवड्याच्या मध्यात खर्च देखील वाढणार आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होतील. पतीपत्नींमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. मुलाबाबत चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंध असलेल्यांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला असणार आहे. काहींना विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा, डोळ्यांचा त्रास, पचनसंस्थेशी संबंधित काही अडचणी मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात येऊ शकतात, तेव्हा त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्या. लिंबू पाणी, फळांचा रस व हलका आहार तुम्हाला उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार असून कला, साहित्य, मानसशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान व परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना या आठवड्यात विशेष लाभ मिळेल. मीन राशीसाठी या आठवड्याचे शुभांक आहेत 3 व 9. शुभरंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी पिवळे वस्त्र व हरभरा डाळ मंदिरात दान करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 120 वेळेला जप करा.